च्या अंगानं आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा एकत्र यावं असं आवाहन एका खासदाराने केलेलं आहे ठाकरेंच्या. दोन्ही राष्ट्रवादीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावं अशी भावनिक साद आता परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिंदेंना घातली आहे. परभणीतून धनुष्यबाण हद्दपार झालाय तर मराठवाड्यात सुद्धा त्यांना चांगलं यश मिळालेलं नाही आहे. त्यामुळे परभणीत सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आम्ही जसा परभणी पॅटर्न निर्माण करून महापालिकेवर विजय मिळवला तसंच दोन्ही नेत्यांनी आता एकत्र यावं. एकनाथ शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येत पुढची राजकीय वाटचाल एकत्रितपणे करावी असं आवाहन संजय जाधवांनी केलेलं आहे. परभणीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं बहुमत एकीकडे मिळवलेलं आहे महापालिकेवर. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर धनुष्यबाण हद्दपार झालेला आहे. एकही उमेदवार धनुष्यबाणाचा या ठिकाणी निवडून आला नाही. निवडणुकीच्या प्रचारात मी अगोदर सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीने 2 आकडा गाठला तरी खूप झालं आणि शिवसेनेनं खातं उघडलं तरी लय झालं. शिवसेना खातं सुद्धा उघडू शकली नाही आणि भारतीय जनता पार्टी हळबळ उगा आपले पैसे देऊन 10-12 जागेवर बसून अडकली. म्हणून परभणीकर हे जनता हुशार आहे. कोणासोबत राहावं, कोणाला कोणत्या वेळेस काय दाखवावं ते त्यांना सांगायची गरज नाही. आणि समाजाचं काम करणारे लोक निवडून येत असतात. त्याला थोडं आर्थिक बळ मिळत असते. ह्या पक्काईने फक्त आर्थिक बळावरच निवडणुका लढवायचा सपाटा लावलाय सगळीकडं. आपण परभणीमध्ये शिंदे साहेबाचा पक्ष शून्यावर असला तरी मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबाचा पक्ष एकदम बॅकफुटवर गेलाय. भाजपनं त्यांच्यावर कुरघोडी केली. भारतीय जनता पार्टी चाणक्य नीती वापरणारी पार्टी आहे. एक संघ शिवसेना होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची हिंमत नव्हती शिवसेनेला रेटारेटी करायची, खेटाखेटी करायची, तिला आपल्याला निग्लेक्ट करायची. परंतु ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पाडली, भाजपनं पाडली ती. मी शिंदे साहेबाला या ठिकाणी दोष देणार नाही. पण शिंदे साहेबाला हाताशी धरून भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्र्याचं गाजर दिलं शिंदे साहेबाला आणि शिवसेनेवर घाव घातला. एका पक्षाचे 2 पक्ष केले आणि 2 पक्ष करून नंतर भाजपनं त्याच्यावर अटॅक करायला सुरुवात केली. अगोदर उद्धव साहेबाला संपवण्याचा घाट घातला, आता शिंदेला घाटाचा घाट चालू आहे. त्यामुळे शिंदे साहेबांनी आणखीनही हुशार व्हावं माझं असं मत आहे. शेवटी बाप होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष स्थापन केलाय. शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पण शिंदे साहेब तुमचा हेतू होता मुख्यमंत्री व्हायचा, ते तुम्ही झाले. तुमचं समाधान झालं असेल तर आता तुम्ही सगळ्यांनी गुन्ह्या गोविंद्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांसोबत बसावं, समन्वय ठेवून. जसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाचा पक्ष आणि अजितदादा पवारांचा पक्ष एकत्र येऊ शकतो, तर शिवसेना ही एक संघ होती आणि आहे हे दाखवायचं जर असेल तर शिंदे साहेबांनी, तुम्ही काही पक्षासाठी लय पापड बेलले नाहीत महाराष्ट्रभर की तुम्ही पक्षावर दावा करायला. तुम्ही निवडून आलेल्या आमदाराला हाताशी धरून राज्यामधली शिवसेना सगळी माझीच हे दाखवता. पैशाच्या जोरावर तुमचं सगळं खेळ चालू आहे. पण शेवटी हे तुमचे पैसे आज ना उद्या संपणार आहेत. भारतीय जनता पार्टी तुम्हाला आज ना उद्या गिळून टाकणार आहे. तर परभणीचा महापौर हा काँग्रेसचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच होईल, तर उपमहापौर काँग्रेसचा होणार आहे आणि त्यामध्ये काही वाद नाही असंही त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी.